Good afternoon, everybody. Students, first period we saw the story Androcles and the Lion on page number 7. And now we will see the remaining part of this lesson. And now see last second paragraph. There is a story. This is a story of Androcles is a man and a lion is a beast, and how they met each other in a forest, and how did Androcles help him. Now see, on a closer look, Androcles noticed that a big thorn had perched off one of the lion's toes. त्यानं पाहिलं, त्यानं क्लोजर लुक घेतलं, जवळून पाहिलं दॅट द अँड्रोक्लस नोटिस दॅट अ बिग थॉर्न हॅड पर्स वन ऑफ द लॉयन्स टोज, की त्याच्या जे टोज होतं, जो पंजा होता, ज्या ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं, एक मोठा बिग थॉर्न काटा पर्स झालेला होता, घुसलेला होता, एक फुल घुस केल्यागत. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस. आणि अशाच प्रकारे त्याचं मुख्य कारण काय असावं, तेच त्याचं कारण डिस्ट्रेस, म्हणजे तोच त्याच्यामुळं ग्रेट ट्रबल, मोठ्या अडचणीत आला असावा असं त्याला वाटलं, थॉट अँड्रोक्लिस. नाउ सी लास्ट, समनिंग अप ऑल द करेज, अँड्रोक्लिस स्ट्रेच हिज हँड slowly towards of injured fur. He was afraid that the lion would attack him if he touched the swollen paw. Summoning up all the courage, here its meaning trying to be brave, म्हणजे शौर्यानं त्याने काय केलं, अँड्रोक्लिस स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड फॉ म्हणजे जखमी झालेला जो त्याचा पंजा होता, त्याच्याकडं त्याने हळूवार त्याच्यातून त्याने काय काढला, तो काटा हाताने स्ट्रेच केला, ओढला. ही वॉज अफ्रेड दॅट ओढायला सुरुवात केली, बट ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वुड अटॅक हिम. का तर तो त्याच्यावरती काय वेळेस काय करू शकेल, हल्ला करू शकेल, अटॅक करू शकेल. इफ ही टच द स्वॅलन पॉ, जर त्या दुखऱ्या भागावर जर त्यांनी टच केला. बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु काय झालेलं होतं की लॉयनला पण समजलं होतं की त्याचं काहीतरी चांगलं इंटेन्शन म्हणजे पर्पोज असेल, त्याचा काहीतरी वेगळा हेतू असेल. नेक्स्ट पॅरेग्राफ, नेक्स्ट पेज, ऑन पेज नंबर 8, Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn, then tearing a piece of his own clothing. Androcles took the paw in his left hand. त्यानं काय केलं तर पहिल्यांदा त्याचा जो पंजा आहे तो डाव्या हातात असा घेतला. डीप म्हणजे स्किलफुली किंवा क्विकली, पटकन किंवा कौशल्याने त्याने काय केलं, पुल्ड आउट अ थॉर्न, ओढून तो काटा बाजूला काढला, पुल्ड आउट काढला, ओढून काढला तो त्याने थॉर्न. देन टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, नंतर त्याने काय केलं, ओन म्हणजे स्वतःचे त्याचे कपडे, तर त्याच्यातला एक पीस, एक तुकडा त्याने टिअर फाडून काढला. अँड द काइंड मॅन बाउंड अप हिज लॉयन्स इंजर्ड फॉ. आणि असं म्हणतात की त्यानं ही वॉज लाईक ॲज अ काइंड मॅन, एखाद्या दयाळू माणसासारखं त्यानं बाउंड अप म्हणजे बांधला. द लॉयन्स इंजर्ड फॉ, जखमी झालेला त्याचा त्यानं पंजा त्यानं बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर, कितीतरी आश्चर्यजनक करणारी ही गोष्ट. द लॉयन वॉज देन लिक हिज आर्म ॲज इफ ही शो ग्रॅटिट्यूड. अँड टू हिज सरप्राईज अँड वंडर दॅट द लॉयन देन लिक हिज आर्म, लॉयनने सुद्धा काय चाटलं, त्याचं एक आर्म म्हणजे बाहू त्याने चाटायला सुरुवात केली. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, की जसं काय तो त्याची कृतज्ञता व्यक्त करतोय, अशा प्रकारे त्यानं त्याचं हे केलं, लिक करायला सुरुवात केली. नेक्स्ट पॅरेग्राफ, अँड्रोक्लिस रिमेन विथ द लॉयन टिल इट वुड वॉक अगेन. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. एव्हरी डे अँड्रोक्लिस रिमेन विथ द लॉयन टिल इट वुड वॉक अगेन. अँड्रोक्लिस परत काय करू लागला, परत फिरू शकला आणि फिरायला लागला. अँड्रोक्लिस रिमेन दॅट विथ द लॉयन टिल इट वुड वॉक अगेन. परत एकदा अँड्रोक्लिसने पाहिलं की तो परत एकदा वॉकिंग करायला लागला इन अ फॉरेस्टमध्ये. कोण, तो लॉयन. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो काय करायचा तर तो हंट करायचा, एकदा शिकार करू शकला. नंतर त्याचं जे काही त्याला फूड लागत होतं, जे अन्न लागत होतं, ते त्यानं हेल्पलेस बीस्ट, असे जे काही प्राणी आहेत
त्यांनासुद्धा तो शेअर करू लागला. देन एव्हरी डे ही वुड क्लीन ड्रेस अँड लॉयन्स वॉक. एव्हरी डे ही वुड क्लीन द ड्रेस अँड लॉयन्स वॉक. अशा प्रकारे त्यानं काय केलं, अँड्रोक्लूस ऑलवेज क्लीन अँड ड्रेसिंग करायला लागला. तर लायन्स वाऊंड म्हणजे त्याची जखम. द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट मेनी टाइम्स. इट फॉलोड अँड्रोक्लूस व्हेर एव्हर ही वेंट. तो पाहू लागला की तो नक्की कुठं जातो आहे आणि किती वेळात परत येतो आहे, कसा चालतो आहे. आणि नंतर नेक्स्ट पॅराग्राफ. इन अ मेन व्हाईल अँड्रोक्लूस मास्टर्स हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट ही स्लेव अँड्रोक्लूस हॅड रन अवे. इन द मीन व्हाईल त्या दरम्यानच्या काळामध्ये अँड्रोक्लूस मास्टर हॅड कंप्लेंट, त्यानं तक्रार केली. त्याचा जो मालक होता अँड्रोक्लूस मालक फर्स्ट हॅड कंप्लेंट केली त्यानं की टू द अथॉरिटीज म्हणजे जी राजसत्ता होती त्यांच्याकडं, दॅट द स्लेव अँड्रोक्लूस हॅड रन अवे, की तिथून तो पळून गेला असा. सोल्जर्स वे सेंट इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लूस. त्याने कितीतरी सैनिकांना पाठवलं की कुणाला कॅच करायला, अँड्रोक्लूसला. दे सर्च फॉर हिम हाय अँड लॉ बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी शोध घेतला हाय लॉ सगळीकडे बाजूला, बट कुडंट फाइंड हिम, परंतु तो त्याला काही सापडला नाही. they couldn't find him. At last they came to the forest where Androclus lived. आणि लास्टला ते अँड्रोक्लूसच्या तिथं ते फॉरेस्टमध्ये आले. नेक्स्ट पॅराग्राफ. सो इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लूस हॅड गॉन आउट alone that day while the lion rested near the cave. So it so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. एकदा असं घडलं की तो एकटाच काय करत होता, त्या केवच्या शेजारीसुद्धा तो रेस्ट करू लागला. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. ज्यावेळेस त्याने त्या दोघांना एकत्र पाहिलं, बोथ ऑफ देम म्हणजे कोण दोघं, तर ते अँड्रोक्लूस अँड द लॉयन, ह्या दोघांना पण ते एका वेळी सापडले त्या सोल्जरला. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि ते सोल्जर्सनी काय केलं, त्यांना परत त्यांच्या शहरामध्ये घेऊन निघाले. दे पुट अँड्रोक्लूस इन द चेन्स इन अ प्रिझन. पहिल्यांदा त्यांनी त्याला चेन घातली, म्हणजे काय म्हणतो, बेडी घातली. अँड द लॉयन वॉज केज. आणि लॉयनला एका पिंजऱ्यामध्ये घेतलं. इन दोज डेज पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्टी ऑफ द सिरियस क्राईम वेर फेड टू द वाईल्ड बीस्ट. इन दोज डेज, आणि त्या काळामध्ये, त्या दिवसामध्ये, पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्टी. जर एखाद्या माणसाकडं काय दोष असेल, जर काय गिल्टी असेल ना, किंवा एखादी व्यक्ती जर काय दोषी असेल ना, ऑफ द सिरियस क्राईम, की एखाद्या सिरियस मोठ्या गुन्ह्यामध्ये, वेर फेड टू द वाईल्ड बीस्ट, की त्याला कुणाकडे द्यावं लागतं, त्याचा गुन्हा म्हणून त्याला त्या वाईल्ड बीस्ट म्हणजे जे रानटी पशु आहेत त्याला खायला द्यावं लागतं. फेड त्यालाच खाद्य म्हणून त्याला द्यावं लागायचं. म्हणजे जे रानटी प्राणी आहेत त्यांचं खाद्य म्हणून त्या व्यक्तीला, जर तो दोषी असेल तर त्याला त्या ठिकाणी द्यावं लागायचं ॲज अ पनिशमेंट. अशा प्रकारची शिक्षा कोणती होती? इन दोज डेज पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्टी ऑफ द सिरियस क्राईम वेर फेड टू वाईल्ड बीस्ट. जो व्यक्ती जर दोषी असेल ना, तर त्याला सिरियस क्राईम म्हणजे एक मोठा गुन्हा म्हणून त्याला वाईल्ड बीस्ट म्हणजे जे प्राणीत, रानटी प्राणीत, त्यांना खाऊ घालावं लागायचे, खायला द्यायचे ॲज अ पनिशमेंट. अशा प्रकारची शिक्षा होती. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट ऑल धिस टाईम. आणि यावेळेस हा जो मास्टर होता, हा त्याचा जो मालक होता आणि त्याची ठरलेला, म्हणजे हा मोठा गुन्हेगार त्या काळचा ठरलेला अँड्रोक्लूस. देअरफॉर अँड्रोक्लूस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. अशा प्रकारे अँड्रोक्लूस टू सुद्धा वॉज अ थ्रोन टू बी द वाईल्ड बीस्ट. आणि अशा प्रकारे त्याला सुद्धा त्याच्या पुढेच फेकणार होते. नाऊ सी पेज नंबर 9. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place on the appointed day. म्हणजे ठरलेल्या दिवशी, जे अपॉइंट केलेलं होता, जो दिवस ठरवला होता त्या दिवशी. द एम्पेरियर अराइव्ड ॲट द सर्कस. जो ते सम्राट होता एम्पेरियर, अराइव्ड त्याचं आगमन झालं ॲट द सर्कस. सर्कस म्हणजे 2 प्रकारचे सर्कस. इथं आपण जे सर्कस म्हणतो तशी सर्कस, आणि वेगळी असते ती प्राण्यांची, ती सर्कस वेगळी. अराइव्ड ॲट द सर्कस म्हणजे जो सर्कस शो आता झालेला होता तो. अँड टूक धिस प्लेस. आणि त्या ठिकाणी ते आले. द क्राउडेड चिअर लाऊडली. जी गर्दी, लोकांचा जमाव, क्राऊड चिअर लाऊडली, मोठ्याने चिअरिंग करू लागले. द ट्रम्पेट्स ब्ल्यू द ट्रम्पेट.
जोरात परत वाद्य सुरुवात झाली. अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरेना. नंतर अँड्रोक्लसचा एरेनामध्ये आणलं. हिअर इज द मिनिंग एरेना, अ ग्राउंड सराउंडेड बाय द सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. की ज्या ठिकाणी अरेना म्हणतो म्हणजे असं एक ग्राउंड आहे की त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी किंवा स्पोर्टचे जे मैदान असतं अशा प्रकारचं जे असतं त्याला अरेना म्हणतात, की सगळे लोक बसलेले. ही चेन्स वेअर अनबाउंड, की त्याला मुक्त सोडलेलं होतं. चेन काय नव्हती त्याच्या गळ्यात, म्हणजे ते काय हे नव्हतं. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो कसा वाटत होता? अशक्त वाटत होता. आणि डिसमे मीन्स व्हेरी सॅड, डिसअपॉइंटेड वाटत होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि Androcles was very unhappy that he was certain that he know that the last day of his life, की त्याच्या जीवनातला हा त्याचा शेवटचा दिवस असावा. He was very sad. And the next paragraph, at the opposite end, a gate was raised and the ferocious lion was released into the arena. At the opposite end, आणि ह्याचा जो शेवट आहे तो वेगळा झाला, विरुद्धार्थी झाला. A gate was raised, गेट उघडलं, वरती केलं गेलं. अँड अ फेरोसियस लायन्स, फेरोसियस म्हणजे वाईल्ड अँड डेंजरस, असा फिअर्स म्हणजे भयानक दिसणारा असा लायन वॉज रिलीज इन द एरेना, समोर उभा राहिला, आला, रिलीज केला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक अ मोर फेरोसियस, की त्याला कितीतरी वेळा म्हणजे असा हंग्री ठेवलेला होता, भुकेला ठेवलेला होता. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ अ फेअर. अँड्रोक्लसने पाहिलं की अँड्रोक्लसने सॉ अँड ही वॉज व्हेरी फिअर्ड दॅट, बट he put up a brave front. Brave front means put up a brave front means show that one is not afraid, की फक्त he was showing, but he was put up a brave front, की तो इतका घाबरला होता, आपण वरून फक्त दाखवत होता की put up a brave front. नेक्स्ट पॅराग्राफ, the lion saw Androcles and rushed towards him. लॉयननं पाहिलं की अँड्रोक्लिस आणि रश टुवर्ड्स हिम, तो त्याच्याकडं पळत गेला, धावत गेला. बाउंडिंग अँड रोअरिंग, गर्जना करत आणि बाउंडिंग करत गेला, म्हणजे असा हालचाल करत गेला, बाउंडिंग करत गेला. बट सडनली इट्स ट्रॅक, नंतर त्यांना जो काय ट्रॅक घ्यायचा होता तो त्याने स्टॉप केला, पुढची हालचाल. अँड देन ही मूव्ड स्लोली फॉरवर्ड, हळूहळू असा फिरत गेला, पुढं गेला, फॉरवर्ड. ऑल हिज रेज सीम टू बी हॅव मेल्टेड. रेज मीन्स अँग्रीनेस, ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड, की असं वाटत होतं, सीम भासत होता की द रेज वॉज मेल्टेड, काहीतरी वितळला असावा, म्हणजे त्याचं रागाचं रूपांतरच सगळं वितळल्यासारखं झालं, म्हणजे त्याचा राग नाहीसा झालता. अँड्रोक्लस सॉ धिस टू, अँड्रोक्लसने पण पाहिलं. ईच फ्रेंड रिकॉग्नाइज टू ईच अदर, आणि दोघांनी एकमेकांना रिकॉग्नाइज केलं, ओळखलं. टू द एव्हरीवन अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन, बट when it reached him, it began to fur and rub its nose against him. To everyone amazement, प्रत्येकजण जे वेअर शोईंग, जे पाहत होते ते अमेज झाले, सरप्राईज झाले. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन, परत त्यानं बाउंड केलं. अँड बट when it reached him, it began to fur and rub. फर अगदी काय म्हणतो आपण की तो अजिबात आवाज न करता, म्हणजे मनीमाऊसारखा, आणि रब म्हणजे असा त्याने त्याचं नाक घासलं त्याला, अगेन्स्ट हिम. अँड अँड्रोक्लस हज द लायन, आणि त्याने पण त्याला ह्यूज केलं, आलिंगन दिलं. ही वेप्ट विथ अ रिलीफ अँड जॉय, असं वाटत होतं की तो वेप्ट रडला असावा, विथ अ रिलीफ अँड जॉय, त्याला मोठा आनंद किंवा हॅपीनेस झाला असावा. ही विल बी मेक टू शो हिम हॅपी. नेक्स्ट पॅराग्राफ, द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्पेरियर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. People began to cheer Androcles and asked for his release. The audience, including emperor, audience नंतर ते सम्राट, the प्रेक्षक, watch this tender sight in the great wonder. हे सगळं दृश्य मोठ्या वंडरने पाहत होते, सरप्राईजने पाहत होते. People began to cheer Androcles and asked for his release. लोकांनी सुरुवात केली चिअरिंग करायला, आणि एकदाचा सुटकेचं त्यांनी हे सोडला, रिलीज केलं. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. आणि emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. अँड्रोक्लसने, एम्पेरियर म्हणजे सम्राटाने त्याला विचारलं की काय हे एक्सप्लेन कर की लॉयन तुझ्यावरती एवढं स्ट्रेंज बिहेवियर असताना असा का वागला.
When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. आणि when he explained, he heard the whole story, संपूर्ण स्टोरी ज्यावेळेस त्यांनी ती ऐकली, द एम्पेरियर वॉज ऑल्सो मूड बाय मीन्स व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग, त्यानं कृतज्ञता व्यक्त केली आणि परत त्याची भावना त्याच्याबद्दलची त्याला कळली. बिटवीन फ्रेंडशिप अँड मॅन अँड बिस्ट या दोन्हीमध्ये असणारी जी मैत्री, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, अशा प्रकारे किंवा फ्रेंडशिप कशी असावी. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रक्लस शुड बी सेट फ्री. आणि याच्यानंतर त्यांना असं ऑर्डर केलं की अँड्रक्लसला आता रिकामं सोडून द्या. अँड ही वूड नो लॉंगर बी स्लेव. आणि इथून पुढं तो आता काय असणार नाही, स्लेव म्हणून काय राहणार नाही, गुलाम म्हणून नसणार नाही. आणि लास्ट दे फेन द एम्पेरियर आस्क्ड अँड्रक्लस दॅट what other reward he would like. And Reclus replied that he would not want anything for himself. When the emperor asked Androclus what other reward he would like, त्याला कुठलं बक्षीस पाहिजे ह्याच्यानंतर ह्याच्या बदल्यात, असं एम्पेरियर आस्क्ड टू अँड्रक्लस. अँड्रक्लस रिप्लाइड दॅट, त्याने काय प्रत्युत्तर केलं अँड्रक्लसनी, ही डीड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, स्वतःसाठी काही नको, बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू, की लॉयनसुद्धा आता अगदी तसाच राहिला पाहिजे, त्यालासुद्धा सोडून दिलं पाहिजे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे दोन्ही मित्र परत फॉरेस्टमध्ये गेले आणि फ्री लाईफ म्हणून ते लिव्हिंग झाले, राहू लागले. आणि नाऊ वी विल सी नेक्स्ट पिरियड वर्कशॉप.